नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरंग मंचेकर आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. लास्ट Q&A व्लॉग तुम्हाला खूप आवडलं तर थँक्यू सो मच फॉर दॅट. तर वेलकम टू अनदर चॅलेंज. मी विचार केलेला की चला असंच चॅलेंज करू आणि खाणं आपलं सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तर खाण्यावरतीच काहीतरी चॅलेंज करूया. तर मी विचार केला की सगळ्या सबस्क्रायबर्सला सांगतो की तुम्ही मला सांगा की मी आज काय खाल्लं पाहिजे फ्रॉम AM to PM टिल AM. तर AM PM AM पर्यंत मी काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, काय ओबडधोबड गोष्टी काढल्या पाहिजेत. मला भरपूर साऱ्या अशा गोष्टी आल्यात की मला उद्या डॉक्टरकडे जावं लागेल. तर चॅलेंज आपला इकडनं चालू होतो आहे. तर फर्स्ट चहासोबत मी फरसाण खूप दिवस झाले खाल्लं नाही, मी लहानपणी खायचो. तर शोर्स ऑफ कोकण नावाचं एक चॅनल आहे, त्यांनी मला सांगितलेलं आहे की चायसोबत फरसाण खा. चायसोबत फरसाण, येस आय विल. चायसोबत फरसाण आय गेस चांगलंच लागतं, बरोबर. मी लहानपणी खाल्लेलं, खूप दिवस झाले त्याच्यानंतर नाही खाल्लं. बट कसं माहिती आहे का, चायसोबत हे तेलकट गोष्टी खाणं म्हणजे घातक कॉम्बिनेशन आहे. चहा आणि फरसाण खायला मजा येते. हा मेथी काकरा आहे म्हणून ह्याची टेस्ट खूपच चांगली आहे आणि चहासोबत तर अजून भारी लागते. नमस्कार मित्रांनो, मी आता ब्लिंकिटवरनं असंच काय काय कोकोनट वॉटर वगैरे मागवत होतो. तर मला एक गोष्ट दिसली, तर मी विचार केला की वाय नॉट 500 रुपये की चीज आहे, कमाता है अभी मैं, वाय नॉट मागूया. एक खेळणं मागवलंय मी, हे बघा, भारी आहे ना, दिसायला बघा किती भारी आहे. बट इट इज अ कॅमेरा. टॉय आहे, लहान मुलांसाठी आहे, बट कॅमेरा आहे. ओ सिलेक्ट ऐसा करणे काय, पहिला दिसतंय, हे बघा भारी दिसतंय बघा. मी असं आता जरा कुठे बाहेर गेलो ना तर नाश्ता वगैरे करायला, दिसतंय माझा फोटो, भारी आला ना फोटो, एकदम चांगला आला आहे भाई, असं रेट्रो टाईप फिलिंग येईल ना तसा वाला आहे. नमस्कार गाईस, मी आहे गौरंग मंचेकर आणि वेलकम टू जुलाब 101 सिरीज. मला एका कॉमेंटरने सांगितलेलं की मॅगी आणि कोकोनट वॉटर. कोणी सांगितलेलं माहिती आहे का? आकांक्षा मोरे. हॅलो आकांक्षा मोरेने मला सांगितलेलं की मॅगी आणि कोकोनट वॉटर बनव, मॅगी मध्ये कोकोनट वॉटर मध्ये मॅगी बनव. तर सामग्री सगळी रेडी आहे, कोकोनट वॉटर आहे आपल्याकडे, मॅगी पण आहे. आणि एकाने तर सांगितलेलं की भाई दुधात बनव मॅगी. दुधात ट्राय करतो, मॅगीचं एक काम करतो, अर्धा भाग दूध अर्धा भाग कोकोनट असं बघतो. त्याच्या अगोदर आपण जरा विचारूया ChatGPTला की भाई कोकोनट वॉटर मध्ये जर मॅगी बनवली तर जुलाब होईल का मला? हो, अगदी बरोबर. तर आपण हे सगळं टेस्ट करून पाहूया आणि मग पाहूया की नारळ पाण्यात मॅगी बनवल्यावर काही अडचण होते का. आणि तू म्हणत आहेस तर अर्धा दूध आणि अर्धा नारळ पाणी मिक्स करून हे पाहू शकतो. चला तर हा एक्सपेरिमेंट छान होईल. मला सांग, माझ्याकडून तुला आधीच सांगितलंय की जुलाब वगैरे होऊ शकतात आणि जर तसं झालं तर मला नंतर तू येऊ नकोस. काय नको येऊस, बाय. ते होण्याच्या शक्यता आहेत, तरी आपण बनवूया फॉर रिस्पेक्टिंग आवर सबस्क्रायबर्स. ते कोकोनट फोडायचं असतं ना, ते गोलवालं असं घुसवायचं आणि असं फिरवायचं आणि मग काढायचं आणि मग त्याचं पाणी ओतायचं, ते मला नाही सापडत आहे. मला ये नाही होणार चाहिए था. अजून पाणी येत नाही यार. ओ माय गॉड, एवढं पाणी आलंय भाई. जरा कोकोनट वॉटरचं भांड लिहिली आहे. दोन सॅशे मध्ये 2 सॅशे दिलेत, बट एक मॅगी कधी कधी कमी पडते. आता मी कोकोनट वॉटर मध्ये करतो तर कमी येते, बरं आहे. बट 1.5 मॅगी दिली पाहिजे आणि 2 सॅशे दिले पाहिजे. बेस्ट कोकोनट वॉटर जात आहे आता. ओ माय, नवीन कॅमेरा घेतलाय, कसं वाटतंय तुला? छान आहे, छोटा आहे, मस्त आहे. टिकडिक असा आवाज आला, टिकडिक. छोटा आहे, मस्त. नीट स्माइल कर. आम्ही दिसतोय, हा हिरो आहे, हा पण हिरो आहे. मग मस्त हे बघा, मम्मीचा फोटो किती मस्त आलाय. व्हिडिओ पण रेकॉर्ड करू शकतो, गेम पण खेळू शकतो. मग मी विचार केला की मी तुला देतो गिफ्ट. त्याला पाठवतो घरी, हे माझं आहे भाई, मी तुला वेगळं पाठवेल. तुला कशाला पाहिजे? टाइमपास. आता आपण मॅगी फोडूया, मॅगी टाकूया. दुधाचा विचार करत होतो, बट घरी दूध संपलंय. मे बी दुधाचं मस्त लागलं असतं, का माहितीये का, ते क्रीमी टाईप झालं असतं. क्रीमी काय हे यार, सोनं भरून ठेवलं का आतमध्ये. 2 विचार करूनच माझ्या पोटात गोळा आलाय. तुम्ही कधी असं विचार केला का की कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करायचं?
लाईक विचार करू शकता तुम्ही पण, कारण की मी पण असाच विचार केला. आणि मग आता बघा जरा मसाला चांगल्यापैकी मिक्स झाल्यावर आपण मॅगी टाकूया. मला तर इच्छा झाली आहे खायची. कोकोनट वॉटरमध्ये मॅगी, दुधामध्ये इट वुड हॅव समथिंग केअर. आय वुड लाईक माय सेल्फ नॉट टू रिस्क माय पोटोबा. मॅगी जरासा आता होऊ दे, मग मी परत व्हिडिओ कंटिन्यू करतो. मॅगी इथे रेडी झालेली आहे. मॅगी एकदम असं फुगलेली आहे, म्हणजे एकदम स्पॅगेटी टाईप झालेली आहे. नाव इट इज द मोमेंट ऑफ ट्रूथ. खाऊन दाखव, खाऊन बघ कशी वाटते. बोलिये मॅडम. मॅडम कोकोनट पाण्यामध्ये केलंय. जराशी टेस्ट येते ना पण नारळ पाणी थोडीशी. आता आपण खाऊन बघूया. जराशी टेस्ट कळते की पाणी नाहीये. मम्मी काहीतरीच बोलत होती पाणी आणि हे काय सेम नाही वाटत आहे. जरासं खाल्ल्यावरती ना एकदम असं जराशी तुरट टेस्ट येते. मॅगीची टेस्ट तर येते, बट एंडला ना आपण नारळ पाणी पितो तर कसं जरासं गोड लागतं आणि मग नंतर जरासं तुरट टाईप वाटतं. तर तसंच जरासं तुरट वाटतं. बट आता काय खावं तर लागेल. आपण खाऊया, संपवूया, कारण की मला तर आवडलंय. तर आता लंचच्या टायमाला मला दयस्वी राणेने मला बोललेलं की चपाती खा, जिरा राईस खा आणि कढी खा. तर हिअर इट इज. म्हणून मी आता हे खातो, कारण की आता लंचसाठी जरा नॉर्मल, डिनरसाठी काहीतरी ओबडधोबड खाऊया. तर आपण अजून ब्लॉग कंटिन्यू करूया. तसं टेस्ट तर मस्त झाली. कढी इट इज. ही कुठली भाजी आहे? मटराची भाजी आहे, जिरा राईस आहे आणि आपली चपाती आहे आणि काहीतरी मूवी बघूया. ओके. नमस्कार मित्रांनो. आता मी जरासा असा लुडूक झालेलो, झोपलो नव्हतो कारण की मला झोपायची सवय नाही आहे. पण आई शपथ, लेट इट बी. हां, तर मी विचार केला की लेट्स कंटिन्यू द ब्लॉग. तर आता मी नाश्त्यासाठी काहीतरी मला खायची इच्छा झालेली आहे. तर मी असाच यूट्यूब स्क्रोल करत होतो, यूट्यूबचे आपले कमेंट्स. तर एका यूट्यूबरने, एका कमेंटरने मला सांगितलेलं आहे की आलू पोंगा बनव. व्हॉट इज आलू पोंगा? आलू पोंगा कधी नावच नाही ऐकलं मी. आलू पोंगा, हे पोंगा, हे आलू पोंगा. नमस्कार गाईस, चला आता आपण चालू करूया आपलं हे मूग डाळचा चिला बनवूया. त्याच्यासाठी 2 कांदे घ्यायचे आहेत, टमॅटो घ्यायचा आहे, टमॅटो, कोथिंबीर आणि आपलं मूग डाळ. मूग डाळची पेस्ट बनवून ठेवायची. मी पागलसारखं असं कापत बसलेलो वेन आय हॅव ऑलरेडी मेड लाईफ इझी. सगळं असं टाकलेलं आहे, मसाले वगैरे पण टाकलेले. तुम्हाला अजून कुठला मसाला हवा असेल तर टाका, इच्छा. स्वाद अनुसार मीठ. स्वादी काही तो नाही पता, अंदाजे मीठ. माझ्या डोक्यात असंच एक युनिक गोष्ट आली. जर असं आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे, स्मिथ अँड जोनचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये जरासं पाणी टाकेल आणि जरासं असं मिक्स करा आणि मग टाकेल. बॅटर इज रेडी. आवर सेटअप इज रेडी. ठीक आहे. गरम झालेलं वाटतंय. डोसा नाही, कसं वाटतंय बघू आता. जरा वास तर भारी येतोय. 2 साडे माडे नाही, पुढपर्यंत नाही गेले. 9 साडे माडे, 1 2 मे बी झालं असावं. पैकी आता मूग डाळचा हलवा बोलणार होतो मी. मूग डाळचा चिला बनवला. त्यासाठी फुल लिप ग्लॉस लावून बसली आहे. आता खाऊन दाखव. तू बनवते ते जास्त चांगलं असणार ऑब्व्हियसली. मग अरे काय, जरासा वेळ झाला कारण की तिकडे आता कुठेतरी कामगार लोक भांडतात, ते बघायला जरा मजा येत होती. तर आता मी पण हे खाऊन बघणार आहे आणि मला माहिती आहे हे चांगलंच लागणार आहे. आई नो, आई हॅव गॅरंटी, बिकॉज मेरे हाथ में जादू है, मेरे को पता है. ठीक आहे, मी लगेच खाऊन बघतो. तुम्ही खरंच खूप एकदा ट्राय करा. मी जे सांगितलं ते टाकून बघा, एकदम चांगलं आहे. मी नेहमी खायचो ना जिमला जाताना, त्याच्यापेक्षा काहीतरी भलतंच आहे. तर मी विचार केला की आता चला आपण बनवूया पोंगा. काय ते होतं, आलू पोंगा बनवूया. आलू पोंग्यासाठी काय करायचं, मी रेसिपी बघितलेली आहे कारण की मला नाही कळली रेसिपी, मला माहिती नव्हती रेसिपी. तर मी युट्यूबवरती रेसिपी बघितली. आलू पोंग्यासाठी काय करायचं आहे, आलू घ्यायचं आहे. ऑब्विसली आलू घ्यायचा आहे. आलू सोबत आपल्याला काय करायचं, आलूला स्मॅश करायचं आहे. आलूला स्मॅश करून आपल्याला जे हवे तसे मनपसंत आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. कोथिंबीर, कांदा आणि काय मसाले असतील तर ते टाकायचे आहेत. त्याच्यानंतर ते नळ्या पेठाच्या आठवतात, आपण असे 5 हातामध्ये असं असं खायचो. त्या नळ्यांच्या आतमध्ये ते पोंगा भरायचा आहे, सॉरी आलू भरायचा आहे, त्याला आपण पोंगा बोलतो. तर दिस इज आलू पोंगा. वियर्ड अँड सिम्पल. माझ्यासाठी वियर्ड आहे कारण की मी कधी खाल्लं नाहीये भाई. आपण ते नळ्या खायचो, त्याच्यामध्ये बटाटा घुसून कसा आपण खाणार. तर लेट्स सी. काय करायचंय, बटाटा स्मॅश करायचा. बटाटा स्मॅश झाल्यावरती त्याला असं पूर्ण असं फ्लॅट करायचं. फ्लॅट केल्यावरती त्याच्यावरती आपली हिरवी चटणी टाकायची,
आपल्याला जी इच्छा असेल ते. माझी हिरवी चटणी बनवलेली आहे. बघता तुम्ही हिरवी चटणी ते किती किती म्हणजे मल्टी यूज केस आहे असं. तर त्याच्यावरती हिरवी चटणी टाकायची आणि मग कांदा वगैरे टाकायचा आणि मग त्याला असं मस्तपैकी मिक्स करायचं आणि मग त्या पोंग्यात घुसवायचं आणि खायचं. आता तो पोंगा भेटला नाही म्हणून मी क्रॅक्सचं ते हे मागवलंय, क्रंची पाईप्स. ह्याचे मसाला पाईप्स भेटतात ते खूप भारी लागतात, खूप म्हणजे खूप. आता ते मला भेटले नाही तर मी तेच मागवले असते. अर्धा खाली ठेवतो असा विचार, खाली काय अर्धा कच्चा ठेवतो, जाऊ दे. बटाटाची आहे, अरे ये ना यार. बटाटा घेतलेला आहे, ठीक आहे. काय वास येतोय बटाट्याचा, एकदम भारी वास येतोय बघा. मला ते साल काढायची यार. व्हॉट द हेल इज दिस. आता फुल असा स्मॅश केलेला आहे बटाटा. मीठ अंदाजानुसार, चटणी आपल्या हाताने करूया. आता ह्याच्यामध्ये आपण धना पावडर टाकूया आणि जरासं काय टाकूया, जरासं आणि मिरची टाकूया. हा, मला एक सांगा, लोकांनी मला एकाने कमेंट केलेली की तू खूप ओव्हर ऍक्टिंग करतोस. माझी एवढी निघतेस ना, तेच माझ्यासाठी ओव्हर आहे. पण मी ओव्हर ऍक्टिंग नाही करत आहे. ते हळूहळू मी तुम्हाला बोललो ना की मला 1 सेकंड लागते. ओव्हर ऍक्टिंग करून मला काय भेटणार आहे बाई? हा, माझेच फॉलोवर कमी होणार आहे. आय कांट रिस्क इट, बरोबर. सो एवढं बोलतोय ना मी, ते मी असं अचानक बाहेर माझ्या तोंडातून निघतंय. आता मला टाइम लागतो, टाइम लगेगा ना ब्रो. तुम्हाला आठवत क्रॅक्स मध्ये ते अगोदर खेळणी निघायची छोटी छोटी, ती लेट मी कम्प्लीट माय डायलॉग. तुम्हाला आठवत क्रॅक्स मध्ये किती ते लहानपणी छोटे छोटे खेळणी भेटायची, किती भारी मजा यायची ना त्याची. एवढा होल छोटा मध्ये घुसवू कसं. हे बघा कांदा, अरे यार मग कांदा लहान कापला पाहिजे होता, ह्याच्यामध्ये घुसतच नाही आहे भाई. ओ माय गॉड, एकदम प्रिसिशनने भरलेलं आहे. प्रिसिशन कांदा पण भरलेला आहे, कांदा भरलेला आहे. येस, हे मी चपात्यासोबत पण खाऊ शकतो मे बी, बट ह्याच्यासोबत खायला जरा वियर्ड आहे. खूप भारी लागतंय. गाईस, आपलं हे रेडी आहे. काय बोलतात त्याला, आलू पोंगा. मला असं वाटतं की चांगलंच लागणार आहे, बिकॉज मी जे आतमधलं सारण जे बनवलेलं आहे ते खूप भारी लागतंय. हे असं कधी ट्राय नाही केलेलं आहे. लेट्स सी. पोंगा. आय कॅन फील द क्रंचीनेस, आय कॅन फील द सॉल्टी टेस्ट. आता जे मी ठेवलंय ना ते पण मी असंच करून खाणार आहे. तुम्हाला तोंडाला पाणी येत आहे का? आय कॅन फील द ऑनियन क्रंचीनेस, आय कॅन फील धना पावडर. खूप भारी लागतं, खूपच. तो येल्लोवाला पोंगा असतो त्याच्यामध्ये तर अजून वेगळं लागेल, बट ह्याच्यामध्ये तर खूप भारी लागतंय. तुम्ही एकदा प्लीज हे ट्राय करा. 2 मिनिटाचा वाद आहे, 2 मिनिटं तर भाई, 2 मिनिटं तर बटाटा शिजवायला जाईल. 2 मिनिटं प्लस 2 मिनिटं, 4 मिनिटं जाईल. तर मला आता ब्लॉग कंटिन्यू करायचा होता, तर मी विचार केला की वाय नॉट, माझ्याकडे 2 आता आहेत नमुने, तर त्यांच्यासोबत मी ब्लॉग कंटिन्यू करतो. तर पाणीपुरी खायचं होतं. हा एक आहे आणि ही आहे. दोघं पण एवढे कंटाळलेत ना, हाय पण बोलायला मोकळा नाही. ह्याचे तर हाड भाई, हाय हात उचलत पण नाहीये. आणि मी केलं, तू वाटी घेऊन ही संस्कृती लास्ट ब्लॉग मध्ये मला ही बोललेली की मला तू कुठल्याही फ्रेंड्सला इंट्रोड्यूस नाही केलं. तर ही आहे संस्कृती पालेकर. हा, ही आहे मिहिर गायकवाड. नो, आय हॅव शिविलेस व्हिडिओज. आम्ही पाणी आणलंय. रगडा कुठे भाई? हा, रगडा आहे. ह्याच्यामध्ये बुंदी पण आहे, म्हणजे दोघांचं मन भरेल. तुला काय आवडतं? हे भाई खावं लागेल, एक तरी खावं लागेल. मी सुकीपुरी खाणार, शेव आणले तुम्ही लोकांनी. मी हे पण आणलंय. माझी युट्यूबर्सला माहितीये की मी हे का आणलंय. ठीक आहे, मी माझ्या गणपतीला दिलेलं, मला त्याची आठवण आली भाई. हे बेस्ट लागतं भाई, बेस्ट लागतं. घरी कोण पण येत होते तर आम्ही खोलचल लवकर, खोलचल. बडबड. ही आजारी आहे तरी हिला आम्ही खायला घालणार आहे पाणीपुरी. मी नाही खाणार आहे. खावा लागेल तुला. झालं भाई मीर, अजून एक चष्मा लावतो भाई. आई शपथ. चला भाई, एवढं तर गेलं भाई. आपल्याला काय हे बघा, नाही भेटत असंच आटत बसलाय. मला रगडा आवडतो. तुला कुठली पाणीपुरी आवडते, रगडावाली की बुंदीवाली? रगडा. भाई तुझा केसाचा घोसला दिसतोय वरती. केस कापून जा, उद्या कॉम्पिटिशन आहे ऑफिस मध्ये. आम्ही
ही जरा टाइमलॅप्स करायचा विचार करते. अरे मी कापलेले त्यांनी वरचा तुरा तसाच ठेवला. आता मी बिना चष्मा बसलेलो, त्याला बघायला पाहिजे ना. आणली पाणीपुरी मध्ये कोण शेव टाकतो भाई? मला सुकापुरी पाहिजे ना, मग शेव पाहिजे. मग तुला माहिती होतं आपण पाणीपुरी खाणार होतो, तू इन्फॉर्म करायला पाहिजे होतं. मला माहिती असेल यार. मी शेवपुरीच्या 2 पुरी एक्स्ट्रा आणल्या की आपण 2 पाणीपुरी एक्स्ट्रा खाऊ म्हणून. माझं एक काम झालं, बट हे खात बसले दोघं. एकाच्या पण डोक्यात नाही आलं की भाई याची पण टेस्टच घेऊया. मीच आठवण करून दिली तुला, बघ ना, मीच आठवण करून दिली आणि मलाच बोलतोय. कुठे पण बाहेर जातो ना, मी त्यांचे फोटोज वगैरे काढतो. एक आता मी बोलणार होतो, एक पण कुत्रा बोलणार होतो. यही बाकी बोलत नाही की भाई गौरांगचे मी तुझे फोटोज काढतो. जोशीच पाणीपुरी निघू दे. सेंजॉनची जास्त बेस्ट आहे ती ना, ते पाठी ती सेंजनची इथे भेटते ती पण भारी आहे. तू आता खाऊन बघ. प्लीज. हे पाणीपुरी टाकलं का तू? पाणीपुरीचा अपमान करताना संस्कृती पालेकर आणि अशी करते, पाणी नाही टाकलं आणि अशी करते. की युजर बोल, मी परत युजर बोलवतो की पब्लिक मला काय बोलतंय ते मी खात होतो आज दिवसभर. ओके. काय होतं मी, अरे काय काय नवीन नवीन बनवलं माहितीये का मी आज. एक हे पण बनवलं, काय असतं ते, कोंब लवकर घशात आणि गिळ खाऊन तर बघ भाई. मँगो फ्लेवर पाणीपुरी मिहीर. आय बेट मस्त लागत असणार आहे, एकदम भारी लागत असणार आहे. गोड लागते पण पाणीपुरी आहे ना भाई. ग्रो अप गाईज. काल बिग बास्केट वाला घरी आलेला, तो फ्री मध्ये जाऊन गेला. का एवढं दिवाळा चालला त्यांचा. आता कसं वाटतंय? काय खराब लागतंय, बोगस लागतंय, बोगस. नको भाई. लहानपणापासून सगळे एकाच एरियामध्ये राहायचो ना, मग इकडचा नगरसेवक आम्हाला नेहमी ह्याला दिवाळीला असे बॉक्स आणून द्यायचा. तर आता हिला आणून दिलं. मी लांब राहायला गेलो तर मला नाही भेटणार, मिहीर पण लांब राहायला गेला, ह्याला पण नाही भेटणार. ही लगेच अनबॉक्स करते, आम्ही दाखवतो. वाव तर आहे, बट मला पण इच्छा आहे यार हे घ्यायची, पण आता मला भेटणार नाही ना, कारण की मी लांब राहायला गेलो यार. मिहीर गेलाय, आता बघू आणतो का भाई. शपथ एक 2 दे. हा डॅमेज आहे, तो मला दे. माझी मम्मी खुश होणार आहे भाई. ऑब्विसली तुम्ही माझा दिवस आता फूडचा कंट्रोल करताय, तर तिथे खूप सारे असे होते की आईस्क्रीम ट्राय कर. तर आणि मी कधी कसाटा ट्राय केला नव्हता, म्हणून मी आईस्क्रीम मागवलं. त्याच्यामध्ये मी कसाटा मागवला. कसाटा भारी दिसतोय ना, आईस्क्रीमचं मिक्स आहे बस, आणि लेअरिंग, नथिंग एल्स, बट भारी असतील. हा केक आहे खाली, त्याच्यावरती आईस्क्रीमची लेअर्स आहे. तू की ड्रायफ्रूट नाही, हेव्हनली ड्रायफ्रूट. एकदम भारी आहे. हे दोन्ही वरच्या आईस्क्रीम्स आहेत ना, खूप मस्त आहेत. नमस्कार गाईज. आता नेक्स्ट आपल्याला कमेंट केलेली ह्यांनी, तर मी विचार करतो की आपण बनवूया राईस आणि त्याच्यासोबत काहीतरी जे असेल ते त्याच्यावरती टाकून खाऊया. व्हाईट राईस किती घ्यायचा सांग. आता मला माहिती आहे किती घ्यायचा, बट मी ह्याच्यामध्ये करतोय जरासा एकदम जरासाच खाण्यापुरतं. अर्धी वाटी घे आणि चांगले धुवायचे. चांगला पण आहे, भारी आहे. मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मध्ये बघतो. हे बघा दिसतंय, बकरीची हे वाटते, असं राईस सारखंच पडतं ना, मग का तसंच वाटतंय. दिख रहा है क्या? सॉरी मी बोललेलो की खूप घाण वास मारतोय, बट आता सर्वात चांगला वास मारतोय. असा वास मी घेतला नाही. इट इज नॉट ब्लॅक, इट इज जरासा टिंट ऑफ पर्पल. मी तसा हा जो आजचा ब्लॉग आहे, मी ट्राय केलंय की जरासं ओबड-धोबड पण खाणं आणि जरासं माणसात पण खाणं, ठीक आहे. म्हणून तुम्हाला आवडला असेल तर मला सांगा हा ब्लॉग. नसेल आवडला तरी जरा देख लो क्या जाता है उसमें. एक मी तुम्हाला वास अपडेट देतो.
वास अपडेट अशी आहे की मला इथपर्यंत वास येतोय, किचन पासून ते इथपर्यंत, हॉलपर्यंत. मम्मी जरा चेक कर ना, मी जरा आलो. हे काय काळं काय केलंय? काय बोललं? काय आहे? भात सगळा शिजलाच नाहीये. करपला सगळा भात. हा भात करपला सगळा. काय नाही, काहीतरी टाकलंयस तू. नाही करपला भाई भात सगळा. काय तुझ्या समोर तो सगळं घेतोय. मम्मीचं काय असं काही स्पेशल रिॲक्शन नव्हतं, बट राहू दे. आता मी लगेच खाऊन बघतो तो राईस. मी मस्तपैकी एकदम डिश सजवली आहे. मी तुम्हाला एकदम आयसेटिक शॉट घेतो माझ्या डिशचा. थांबा एक सेकंड. बघा, यू दिस इज एस्थेटिक. नो दिस इज एस्थेटिक. मम्मी कसं वाटतंय बघून हे काळा भात? नो. डिश सजवणे का तो ऐसा सजवणे का, नाही तो नाही सजवणे का? तर कसं घेऊ? हात लावायला धडधडीत तर नाही आहे, बट चांगला एकदम मी शिजवलेला आहे. ह्याच्यासोबत मी हे घेतो. मी वाट बघते कधी खातं आणि कसं सांगतंय. चांगला आहे. जरासं मीठ टाकलं पाहिजे होतं. तुला मी आठवण केलेली मीठ टाक. ई खराब आहे, कडवट लागतं. अजून मीठ टाकलं पाहिजे होतं. माझं पोट खराब झालेलं नाहीये, त्याच्यासाठी मला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? मी ट्राय केला असंच त्याला तुमचं म्हणजे सगळं असं खायचं वगैरे वगैरे वगैरे, आणि जरा असं व्लॉग कंटिन्यू करायचं. अजून मी एवढा ओपन अजून तर अजून नीटपैकी मी चॅलेंजेस वगैरे व्लॉग करायला मी अजून कॉन्फिडन्स माझं बिल्डअप होत आहे. तर अजून नीटपैकी तुम्हाला चॅलेंजेस पुढे माझ्याकडून तुम्हाला दिसतील. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि बोर झालं असेल तर सॉरी, बोर नसेल झालं तर थँक्यू. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि मी जेही सगळं खाल्लेलं आहे त्यात सगळं तुम्ही पण खायचं आणि मला स्टोरीला टॅग करा, कारण की मी भोगायला तुम्ही पण भोगायचं असं नाही. बट थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग ऑल दिस हे काय बोलतात त्याला, सजेशन्स. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून चॅलेंजेस व्हिडिओ हवे असतील आणि माझे व्लॉग्स बघायचे असतील आणि स्किन केअर आणि प्रोडक्ट रिव्ह्यूज बघायचे असतील तर मला फॉलो करा, मला सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आणि बस बाय बाय. सलाम साहेब, बाय बाय.